Hello students, welcome to e-learning platform by Automobile Engineering Department once again. तर आता आपण या लेक्चरपासून चॅप्टर नंबर 3 चालू करणार आहे, डिझाइन ऑफ चॅसिस कंपोनंट्स. आणि हा जो चॅप्टर असणार आहे तो टोटल तुम्हाला किती मार्काला असणार आहे तर 16 मार्कासाठी हा चॅप्टर असणार आहे. तर या चॅप्टरमध्ये आपण काय काय डिझाइन बघणार आहे बघा. फर्स्ट वन आहे ते डिझाइन ऑफ अ क्लच, म्हणजे जो तुमचा क्लच असणार आहे सिंगल प्लेट क्लच आणि मल्टी प्लेट क्लच, ह्याचं तुम्ही कन्स्ट्रक्शन वर्किंग याआधी शिकलेलं आहे. VLT सब्जेक्ट असेल किंवा ASB सब्जेक्ट असेल याच्यामध्ये तुम्ही शिकलेलं आहे. तर आता आपण या सब्जेक्टमध्ये काय शिकणार आहे तर डिझाइन ऑफ अ क्लच, म्हणजे क्लच जो असेल त्याचं डिझाईन कसं करायची, क्लच प्लेट असेल, प्रेशर प्लेट असेल, त्याचा डायमीटर वगैरे किती पाहिजे हे आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहे. नेक्स्ट वन आहे डिझाइन ऑफ अ प्रोपेलर शाफ्ट. सेम प्रोपेलर शाफ्टचं फंक्शन वगैरे तुम्ही शिकलेलं आहे, तर ती प्रोपेलर शाफ्ट डिझाईन कशी करायची हे आपण या चॅप्टरमध्ये कव्हर करणार आहे. नेक्स्ट वन आहे डिझाइन ऑफ अ लिप स्प्रिंग, म्हणजे जी सस्पेन्शन सिस्टीमचा इम्पॉर्टंट पार्ट असणार आहे. जे हेवी तुमचे व्हेकल्स असतील, ट्रक्स वगैरे असतील, त्याच्यामध्ये आपण काय करतो तर लिप स्प्रिंग वापरतो. तर त्या लिप स्प्रिंगचं डिझाईन कसं करायचं ते आपण या चॅप्टरमध्ये कव्हर करणार आहे. आणि नेक्स्ट वन आहे डिझाइन ऑफ अ टायरॉड. जो टायरॉड असणार आहे त्याचं डिझाईन काय असणार आहे हे आपण टॉपिक्स या चॅप्टरमध्ये कव्हर करणार आहे. तर आता आपण या लेक्चरमध्ये बघणार आहे ते डिझाइन ऑफ अ क्लच. तर फर्स्ट वन इम्पॉर्टंट क्लच. तर क्लच म्हणजे काय बघा, इट इज अ डिव्हाइस यूज्ड टू कनेक्ट अ ड्रायव्हिंग शाफ्ट टू अ ड्रिव्हन शाफ्ट सो दॅट द ड्रिव्हन शाफ्ट मे बी स्टार्टेड ऑर स्टॉप्ड विदाउट स्टॉपिंग द ड्रायव्हिंग शाफ्ट. तर क्लच म्हणजे काय आहे, एक सिम्पल डिव्हाइस आहे विच इज यूज्ड टू कनेक्ट. कुणाला कनेक्ट करणार आहे तो ड्रायव्हिंग शाफ्ट आणि ड्रिव्हन शाफ्ट. आता ड्रायव्हिंग शाफ्ट म्हणजे काय, इंजिनची शाफ्ट असणार आहे, आणि ड्रिव्हन शाफ्ट म्हणजे कुठली तुमची रिमेनिंग जी ट्रान्समिशन शाफ्ट असणार आहे ती ड्रिव्हन शाफ्ट. या दोघांना जोडण्याचं काम कोण करणार आहे, क्लच करणार. आणि त्याप्रमाणे काय करणार आहे तो तर स्टार्टिंग अँड स्टॉपिंग ऑफ द ड्रिव्हन शाफ्ट, म्हणजे जी ट्रान्समिशन शाफ्ट असणार आहे ती तुम्हाला रोटेट करायची असेल किंवा नसेल हे कशावर डिपेंड असणार आहे तर क्लचवर डिपेंड असणार आहे. आणि ते कशासाठी यूज करणार आहे तर आपण गिअर शिफ्टिंगसाठी यूज करणार आहे. तर हे फंक्शन असणार आहे क्लचचं. आता मी कन्स्ट्रक्शन वर्किंग काय तुम्हाला सांगणार नाही, ते ॲक्च्युली तुम्हाला झालेलं आहे. तर नेक्स्ट आता आपण बघणार आहे डिझाइन ऑफ अ क्लच. तर डिझाईनमध्ये पहिल्यांदा डिझाईन बघण्याआधी ते डिझाईन करताना काय तर कन्सिडरेशन आपण कन्सिडर केलेले आहे क्लचचं डिझाईन करताना. तर ती कन्सिडरेशन काय आहेत बघा. फर्स्ट वन कन्सिडरेशन काय, द मुव्हिंग पार्ट ऑफ द क्लच शूड हॅव लो वेट, म्हणजे जे क्लचचे मुव्हिंग पार्ट्स आहेत त्याचं वेट काय असणार आहे, कमी असणार आहे असं आपण कन्सिडर केलेलं आहे. सेकंड वन कन्सिडरेशन काय बघा, द क्लच शूड नॉट रिक्वायर एनी एक्सटर्नल फोर्स टू मेंटेन कॉन्टॅक्ट ऑफ द फ्रिक्शन सर्फेसेस, म्हणजे कुठलाही क्लचवर एक्सटर्नल फोर्स इथं अस्तित्वात नसायला पाहिजे. थर्ड वन आहे वेअर मस्ट बी मिनिमम बिटवीन कॉन्टॅक्ट सर्फेसेस, म्हणजे जे कॉन्टॅक्ट सर्फेस असणार आहे त्याची वेअर ही मिनिमम पाहिजे. फोर्थ वन आहे देअर शुड बी हीट डिसिपेशन फ्रॉम द कॉन्टॅक्ट सर्फेसेस, म्हणजे क्लचमधून काय झाली पाहिजे, जी हीट जनरेट होणार आहे ती लगेच काय झाली पाहिजे, डिसिपेट झाली पाहिजे. आणि फिफ्थ वन कन्सिडरेशन असणार आहे द प्रोजेक्टिंग पार्ट्स मस्ट बी प्रोटेक्टेड बाय गार्ड, म्हणजे जे क्लचचे जे पार्ट्स असणार आहेत ते सगळे काय केले पाहिजेत, गार्डनं प्रोटेक्ट केले पाहिजेत. हे टोटल आपण कन्सिडरेशन करणार आहे इन केस ऑफ डिझायनिंग ऑफ अ क्लच. तर आता आपण क्लचचं डिझाईन बघणार आहे. टॉर्क ट्रान्समिटिंग कपॅसिटी ऑफ अ क्लच, म्हणजे जो सिंगल प्लेट क्लच असणार आहे त्याची आपण टॉर्क ट्रान्समिटिंग कपॅसिटी कशी कॅल्क्युलेट करायची ते आपण बघणार आहे. तर बघा, अ फ्रिक्शन डिस्क ऑफ अ सिंगल प्लेट क्लच इज ॲज शोन इन फिगर. तर हा सिंगल प्लेट क्लच आहे आणि त्याची ही फ्रिक्शनल डिस्क आहे, ते तुम्हाला दिसत असेल. त्याचा आउटर डायमीटर असणार आहे कॅपिटल D, इनर डायमीटर असणार आहे स्मॉल d, हे आपण कन्सिडर केलेलं. तर इथं बघा, द कॅपिटल D इज इक्वल टू काय, आउटर डायमीटर ऑफ अ फ्रिक्शन डिस्क, म्हणजे हे जे कॅपिटल D असणार आहे हा काय आउटर डायमीटर ऑफ द फ्रिक्शनल डिस्क आहे. त्याच्यानंतर स्मॉल d असणार आहे इनर डायमीटर ऑफ द फ्रिक्शनल डिस्क. हे जे स्मॉल d आहे तो काय असणार आहे, इनर डायमीटर ऑफ द फ्रिक्शनल डिस्क. नेक्स्ट आहे स्मॉल p विच इज इक्वल टू काय, इंटेन्सिटी ऑफ अ प्रेशर ॲट रेडियस r, म्हणजे ही जी रेडियस r दिसती इथंपर्यंत जो प्रेशरची इंटेन्सिटी असणार ती कशानं डिनोट केलेली आहे, स्मॉल p. ही जर सेंटरला बघितली तर एक छोटीशी रिंग आपण कन्सिडर केलेली आहे. हा असणार आहे हे जे असणार आहे ती तुमची क्लच प्लेट आहे, आणि त्याच्यामध्ये हे काय केलेलं आहे आपण सेंटरला एक छोटीशी इलेमेंटल रिंग कन्सिडर केलेलं आहे. त्याचं डिस्टन्स किती असणार आहे, r, आणि त्याची थिकनेस असणार आहे dr. कॅपिटल P इज इक्वल टू काय असणार आहे, टोटल ऑपरेटिंग
फोर्स, म्हणजे इथं दिसत असेल हा जो टोटल आपण फोर्स लावणार आहे क्लचवर तो असणार आहे कॅपिटल P आणि mt इज इक्वल टू काय, टॉर्क ट्रान्समिटेड बाय द क्लच, ते आपल्याला फाइंड करायचं. म्हणजे क्लच जो टॉर्क ट्रान्समिट करणार आहे तो किती असणार, तो कशाने डिनोट केलेला आहे, तर mt डिनोट केलेला आहे. ओके, तर आता बघा, कन्सिडर एन इलेमेंटल रिंग ऑफ अ रेडियस r अँड अ रेडियल थिकनेस dr ॲज शोन इन फिगर. तर आता सांगितलं ही जी आपण छोटीशी रिंग आहे ती क्लचमध्ये एक ॲझ्युम केलेली आहे इलेमेंटल रिंग, त्याचा रेडियस असणार आहे r आणि थिकनेस कन्सिडर केलेला आहे dr. तर आता इलेमेंटल एरिया काय येणार बघा, इलेमेंटल एरिया इज इक्वल टू 2πr इंटू dr. म्हणजे ही सर्क्युलर रिंग आहे त्यामुळे काय येणार आहे इथं 2πr आणि त्याचा थिकनेस काय येणार आहे dr. हा झाला त्याचा इलेमेंटल एरिया. तर आता नेक्स्ट वन आहे इलेमेंटल ॲक्सियल फोर्स. तर इलेमेंटल ॲक्सियल फोर्स काय येणार, स्मॉल p म्हणजे प्रेशर इंटू एरिया. तर प्रेशर काय असणार आहे तर इलेमेंटल रिंगसाठी आपण कन्सिडर करत आहे आणि इलेमेंटल रिंगसाठी प्रेशर आपण काय कन्सिडर केलेलं आहे स्मॉल p. मग ते काय येणार आहे स्मॉल p हे प्रेशर येणार आहे इंटू एरिया, हा जो इलेमेंटल एरिया तो वर आपण फाइंड केलेला आहे, म्हणून काय येणार p इंटू 2πr इंटू dr. आणि हे असणार आहे आपलं इक्वेशन नंबर 1. नेक्स्ट कन्सिडर केलेलं आहे इलेमेंटल फोर्स, इलेमेंटल फ्रिक्शनल फोर्स. तर फ्रिक्शनल फोर्स काय असणार आहे म्यू म्हणजे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इंटू तुमचा जो नॉर्मल फोर्स व आपण वर कॅल्क्युलेट केलेला आहे, म्हणजे म्यू इंटू p इंटू 2πr dr. हा असणार आहे इलेमेंटल फ्रिक्शनल फोर्स. नेक्स्ट आहे इलेमेंटल फ्रिक्शनल टॉर्क. तर टॉर्क म्हणजे काय फोर्स इंटू काय असणार आहे डिस्टन्स. या इलेमेंटल रिंगचं डिस्टन्स किती आहे r असणार आहे आणि हा वर जो फोर्स आपण फाइंड केलेला आहे म्यू इंटू p इंटू 2πr dr, तो वरचा फोर्स आपण घेतलेला आहे. म्हणजे काय होणार आहे इलेमेंटल फ्रिक्शनल टॉर्क r इंटू म्यू इंटू स्मॉल p इंटू 2πr dr. आणि हे असणार आहे तुमचं इक्वेशन नंबर 2. तर आता बघा इंटिग्रेटिंग द इक्वेशन नंबर 1. तर इक्वेशन नंबर 1 कुठला आहे, इलेमेंटल ॲक्सियल फोर्स इज इक्वल टू p इंटू 2πr इंटू dr. हे असणार आहे इक्वेशन नंबर 1. तर त्याचं आपल्याला इंटिग्रेशन करायचं. आता हा जो कन्सिडर केलेला आहे तो इलेमेंटल ॲक्सियल फोर्स आहे. तर टोटल ॲक्सियल फोर्स काय येणार आहे कॅपिटल P. कॅपिटल P म्हणजे काय टोटल ऑपरेटिंग फोर्स विच इज इक्वल टू p इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ स्मॉल p इंटू 2πr dr. ओके, तर ह्याच्यामध्ये आता कॅपिटल P इज इक्वल टू 2π, 2 आणि π हे कॉन्स्टंट आहेत त्यामुळे बाहेर आले. इंटिग्रेशन अप्पर लिमिट काय येणार आहे d/2 आणि लोअर लिमिट काय येणार आहे स्मॉल d/2. म्हणजे कॅपिटल D ही आउटर डायमीटर आहे, स्मॉल d ही इनर डायमीटर, त्यामुळे अप्पर लिमिट काय येणार आहे d/2 आणि लोअर लिमिट येणार आहे स्मॉल d/2 इंटू pir dr. हे असणार आहे इक्वेशन नंबर 3. हे इक्वेशन इम्पॉर्टंट असणार आहे. नेक्स्ट आहे इंटिग्रेटिंग द इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन नंबर 2 कुठं आहे बघा, इलेमेंटल फ्रिक्शनल टॉर्क इज इक्वल टू r इंटू म्यू इंटू p इंटू 2πr dr. हे असणार आहे इक्वेशन नंबर 2. तर त्याचं आपण इंटिग्रेशन केलं. तर इलेमेंटल फ्रिक्शनल टॉर्क होतं, त्याचं इंटिग्रेशन केल्यानंतर काय होणार आहे टॉर्क ट्रान्समिटेड बाय द क्लच विच इज इक्वल टू काय येणार आहे mt. मग काय येणार आहे mt इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ r इंटू म्यू इंटू p इंटू 2πr dr. मग काय होणार बघा mt इज इक्वल टू 2π आणि म्यू ह्या व्हॅल्यू काय असतात कॉन्स्टंट असतात, त्यामुळे त्या इंटिग्रेशनच्या बाहेर आले. इंटिग्रेशन अप्पर लिमिट d/2 लोअर लिमिट स्मॉल d/2 इंटू p इंटू r² इंटू dr. हे असणार आहे इक्वेशन नंबर 4. तर ही जी दोन इक्वेशन असणार आहेत ही दोन इक्वेशन इम्पॉर्टंट असणार आहे. या इक्वेशनवरूनच आपण काय काढणार आहे तर टॉर्क ट्रान्समिटिंग कॅपॅसिटी काढणार आहे. तर आता 2 थेरीज आर युज्ड टू फाइंड द टॉर्क ट्रान्समिटिंग कॅपॅसिटी ऑफ द क्लच. तर आता आपण जस्ट काय केलेलं आहे, जे नॉर्मल कंडिशन असणार आहेत ते आपण काढून घेतलेलं किंवा प्रूव्ह केलेलं. तर त्याच्यानंतर काय केलं जातं टॉर्क ट्रान्समिटिंग कॅपॅसिटी काढायची असेल क्लचची तर 2 थेरी यूज करतात, युनिफॉर्म प्रेशर थेरी आणि युनिफॉर्म व्हिअर थेरी. तर ते आपण बघणार आहात. फर्स्ट वन असणार आहे युनिफॉर्म प्रेशर थेरी. तर युनिफॉर्म प्रेशर थेरीमध्ये काय कन्सिडर केले बघा, दिस थेरी इज युज्ड फॉर न्यू क्लचेस अँड इन दिस थेरी प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे जी युनिफॉर्म प्रेशर थेरी असणार आहे हे आपण कधी यूज करणार आहे, ज्यावेळी तुमचा क्लच नवीन असेल, जास्त यूज केलेला नसेल, त्याचं फ्रिक्शन लाइनिंग काय असणार आहे नवीन असणार आहे, त्यावेळी आपण युनिफॉर्म प्रेशर थेरी यूज करणार आहे. आणि या थेरीनुसार काय असणार आहे तर प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट. हे इम्पॉर्टंट आहे, म्हणजे स्मॉल p जो असणार आहे हा तुमचा कॉन्स्टंट राहणार आहे. हे इम्पॉर्टंट असणार आहे या थेरीनुसार, स्मॉल p विच इज इक्वल टू कॉन्स्टंट.
तर आता आपण मगाशी इक्वेशन नंबर 3 डिराईव्ह केलेलं. इक्वेशन नंबर 3 काय होतं, तर कॅपिटल P म्हणजे ॲक्सियल फोर्स इज इक्वल टू 2 पाय इंटिग्रेशन ऑफ d/2 टू d/2 P इंटू आर इंटू डी आर. हे इक्वेशन नंबर 3 आपण फाइंड केलेलं. तर आता युनिफॉर्म प्रेशर थेरीनुसार काय आहे, स्मॉल p इज इक्वल टू कॉन्स्टंट आहे, म्हणजे जो इथला स्मॉल p आहे हा कॉन्स्टंट आहे, त्यामुळे काय होणार, तो इंटिग्रेशनच्या बाहेर आला. मग काय होणार आहे, कॅपिटल P इज इक्वल टू 2 पाय स्मॉल p इंटिग्रेशन ऑफ d/2 टू d/2 r इंटू डी आर. तर इंटिग्रेशन ऑफ आरचं इंटिग्रेशन काय असते, r²/2 म्हणजे काय होणार आहे, कॅपिटल P इज इक्वल टू 2 पाय p r²/2, अप्पर लिमिट आहे d/2, लोअर लिमिट आहे स्मॉल d/2. तर हे इक्वेशन तुम्ही सॉल्व केलं तर तुम्हाला ॲक्सियल फोर्स काय मिळेल, कॅपिटल P इज इक्वल टू पाय स्मॉल p/4 d² मायनस d². हे इक्वेशन इम्पॉर्टंट असणार आहे, त्या इक्वेशनवर तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करता येणार. नेक्स्ट आहे इक्वेशन नंबर 4. आपल्याला इक्वेशन नंबर 4 आपण डिराईव्ह केलेलं, ते काय होतं, mt इज इक्वल टू 2 पाय म्यू इंटिग्रेशन ऑफ d/2 टू d/2 p इंटू r² इंटू डी आर. हे इक्वेशन नंबर आपलं 4 होतं. तर युनिफॉर्म प्रेशर थेरीनुसार काय आहे, p इज इक्वल टू कॉन्स्टंट आहे, प्रेशर काय राहणार आहे तुमचं, कॉन्स्टंट राहणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, 2 पाय म्यू आणि हा p इथला जो होता तो कॉन्स्टंट असल्यामुळे बाहेर आला. तर काय होणार आहे, इंटिग्रेशन ऑफ d/2 अपॉन d/2 r² इंटू डी आर. तर आता इंटिग्रेशन ऑफ r² म्हणजे काय येणार आहे, r³ अपॉन 3, हे त्याचं इंटिग्रेशन येणार. त्यामुळं mt म्हणजे टॉर्क ट्रान्समिटिंग कॅपॅसिटी काय होणार आहे, 2 पाय म्यू p r³ अपॉन 3 d/2 अपॉन d/2. तर आता हे इक्वेशन तुम्ही सॉल्व केलं तर तुम्हाला टॉर्क ट्रान्समिटिंग कॅपॅसिटी काय मिळणार आहे, पाय म्यू p डिवायडेड बाय 12 d³ मायनस d³. ही टॉर्क ट्रान्समिटिंग कॅपॅसिटी तुम्हाला मिळणार आहे अकॉर्डिंग टू द युनिफॉर्म प्रेशर थेरी. तर डिवाइडिंग इक्वेशन 6 बाय इक्वेशन 5, हे इक्वेशन 6 असणार आहे, हे इक्वेशन 5 हे डिवाइड केलं म्हणजे काय होणार आहे, mt अपॉन कॅपिटल P विच इज इक्वल टू पाय म्यू p डिवायडेड बाय 12 d³ मायनस d³ अपॉन पाय p/4 d² मायनस d². तर हे सॉल्व केलं, पायला पाय वगैरे कॅन्सल होईल, तर रिमेनिंग काय राहणार आहे, mt इज इक्वल टू म्यू, हा p इकडे गेला कॅपिटल P, म्यू p/3 d³ मायनस d³ d² मायनस d². हे तुम्हाला फायनल इक्वेशन मिळेल टॉर्क ट्रान्समिटिंग कॅपॅसिटी अकॉर्डिंग टू द युनिफॉर्म प्रेशर थेरी. युनिफॉर्म प्रेशर थेरीनुसार मिळालं. आणि ही प्रेशर थेरी कधी यूज करणार, ज्यावेळी क्लच तुमचा न्यू असेल. प्रॉब्लेममध्ये दिलेलं असते यूज युनिफॉर्म प्रेशर थेरी कंडिशन किंवा युनिफॉर्म वेअर थेरी कंडिशन. तर त्यावेळी तुम्हाला युनिफॉर्म प्रेशर थेरी दिला असेल किंवा क्लच न्यू म्हटलं असेल तर तुम्हाला हे इक्वेशन तिथं यूज करावं लागेल. हे जे 3 इक्वेशन्स असणार आहेत 1, 2 आणि 3 ही इम्पॉर्टंट असणार आहे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी. तर नेक्स्ट वन आहे युनिफॉर्म वेअर थेरी. तर युनिफॉर्म वेअर थेरीनुसार बघा काय, दिस थेरी इज युज्ड फॉर वॉर्न आउट क्लचेस, म्हणजे जे क्लच तुम्ही यूज केलेले असतील ज्याचं फ्रिक्शन लाइनिंग वॉर्न आउट झालं असेल त्या ठिकाणी तुम्ही काय यूज करणार आहे, युनिफॉर्म वेअर थेरी यूज करणार. तर या थेरीनुसार काय बघा, वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू म्यू इंटू p इंटू 2 पाय r इंटू n. हे अकॉर्डिंग टू दिस थेरी असणार आहे. बट ॲज्युमिंग स्पीड n अँड कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू कॉन्स्टंट, म्हणजे क्लचचं स्पीड आपण कॉन्स्टंट कन्सिडर करणार आहे आणि कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन पण काय कन्सिडर करणार आहे, कॉन्स्टंट करणार आहे. तर मग काय होणार आहे, हे कॅन्सल होणार, यातलं म्यू पण जाणार आणि इथलं n पण जाणार, 2 आणि पाय पण कॉन्स्टंट आहे, राहणार काय p आणि r, म्हणजे वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्मॉल p इंटू r. बट अकॉर्डिंग टू द थेरी ऑफ वेअर इज युनिफॉर्म, म्हणजे युनिफॉर्म वेअर थेरीनुसार काय असणार आहे, वेअर इज युनिफॉर्म असणार. मग काय होणार आहे, वेअर इज इक्वल टू पी आर विच इज इक्वल टू कॉन्स्टंट. हे इम्पॉर्टंट असणार. वेअर थेरीनुसार काय असणार आहे, पी इंटू आर विच इज इक्वल टू कॉन्स्टंट. तर आता बघा आपण इक्वेशन नंबर 3 डिराईव्ह केलेलं आहे. इक्वेशन नंबर 3 काय होतं, कॅपिटल P इज इक्वल टू 2 पाय इंटिग्रेशन ऑफ d/2 अपॉन d/2 स्मॉल p इंटू आर इंटू डी आर. बट अकॉर्डिंग टू दिस थेरी काय, p इंटू आर कॉन्स्टंट आहे, म्हणजे हे कॉन्स्टंट होणार. मग काय होणार, कॅपिटल P इज इक्वल टू 2 पाय पी आर इंटिग्रेशनच्या बाहेर येणार, इंटिग्रेशनमध्ये काय राहणार आहे, फक्त d आणि r राहणार आहे. मग काय होणार आहे, कॅपिटल P इज इक्वल टू 2 पाय पी आर विच इज इक्वल टू डी आरचं इंटिग्रेशन काय होणार आहे, r अप्पर लिमिट d/2 लोअर लिमिट d/2. तर हे इक्वेशन तुम्ही सॉल्व केलं तर तुम्हाला कॅपिटल P ची व्हॅल्यू काय मिळेल, कॅपिटल P इज इक्वल टू
पाय इंटू पी इंटू डी डिवायडेड बाय 2 डी मायनस डी. तर हे इक्वेशन इम्पॉर्टंट असणार आहे. ॲक्सियल फोर्स तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल अकॉर्डिंग टू द युनिफॉर्म वेअर थेरी, तर हे इक्वेशन इम्पॉर्टंट असणार आहे. नेक्स्ट वन आहे वी हॅव इक्वेशन नंबर 4. तर इक्वेशन नंबर 4 आपण डिराईव्ह केलेलं काय होतं ते टॉर्क ट्रान्समिटिंग कपॅसिटी एम टी इज इक्वल टू 2 पाय म्यू इंटिग्रेशन ऑफ डी बाय 2 अपॉन डी बाय 2 पी इंटू आर स्क्वेअर इंटू डी आर. हे इक्वेशन नंबर आपलं 4 होतं टॉर्क ट्रान्समिटिंग कपॅसिटी. बट अकॉर्डिंग टू द वेअर थेरी काय आहे पी इंटू आर कॉन्स्टंट आहे, त्यामुळे यातलं पी आणि आर कॉन्स्टंट आलं ते बाहेर आलं. मग काय राहणार आहे टॉर्क ट्रान्समिटिंग कपॅसिटी एम टी इज इक्वल टू 2 पाय म्यू पी आणि आर यातलं बाहेर आलं तर राहणार का इंटिग्रेशनमध्ये फक्त एक आर इंटू डी आर हे इंटिग्रेशनमध्ये राहिलं. तर बघा एम टी इज इक्वल टू 2 पाय म्यू पी आर इंटू इंटिग्रेशन ऑफ आर काय येणार आहे आर स्क्वेअर अपॉन 2. सॉरी इथं राहिलेलं आहे माझं इंटिग्रेशन ऑफ आर काय येणार आहे आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2 हे त्याचं इंटिग्रेशन येणार. मग हे सॉल्व केलं की तुम्हाला इक्वेशन काय मिळेल टॉर्क ट्रान्समिटिंग कपॅसिटी एम टी इज इक्वल टू पाय म्यू पी इंटू डी डिवायडेड बाय 8 डी स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर. हे इंटिग्रेशनचं इक्वेशन तुम्ही सॉल्व केलं की टॉर्क ट्रान्समिटिंग कपॅसिटी काय मिळेल पाय म्यू पी इंटू डी डिवायडेड बाय 8 डी स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर. हे असणार आहे इक्वेशन ऑफ टॉर्क ट्रान्समिटिंग कपॅसिटी अकॉर्डिंग टू द युनिफॉर्म वेअर थेरी. आहे डिवायडिंग इक्वेशन 9 बाय इक्वेशन 8 म्हणजे 9 डिवाइड बाय 8 केलं तर काय होणार आहे एम टी अपॉन कॅपिटल पी विच इज इक्वल टू पाय म्यू पी इंटू डी डिवायडेड बाय 8 डी स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर अपॉन पाय इंटू पी इंटू डी डिवायडेड बाय 2 डी मायनस डी. तर हे इक्वेशन तुम्ही सॉल्व केलं तर फायनल तुम्हाला काय मिळेल टॉर्क ट्रान्समिटिंग कपॅसिटी एम टी इज इक्वल टू म्यू इंटू कॅपिटल पी अपॉन 4 डी प्लस डी. तर हे जे इक्वेशन्स आहेत 3 1 2 आणि 3 ही इम्पॉर्टंट असणार आहे तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी अकॉर्डिंग टू द युनिफॉर्म वेअर थेरी. तर ही जी आपण टॉर्क ट्रान्समिटिंग कपॅसिटी ऑफ द क्लच फाइंड करायची होती ती फाइंड केली अकॉर्डिंग टू द युनिफॉर्म प्रेशर थेरी अँड युनिफॉर्म वेअर थेरी.